निमित्त प्रथम दिवस आणि त्या दिवशी माझ्याकडे आलेलं पुष्प इथं बोलताना असं काही वाटायला की बाबा बोलावं तर काय बोलावं, बाजीरावाच्या समोर आहेत, त्यांनी शिकवलं आणि त्यांनी इथपर्यंत आम्हाला घडवलं, हे त्यांचे आमच्यावर उपकार आहेत. आज्या तुमच्या जर सहवासात जर नसतो आम्ही आणि तुम्ही जर गुरु महाराजच्या सहवासात जर नसते तर आम्ही तुम्हाला इथपर्यंत दिसलो नसतो. हे तुमचे उपकार, हे विश्वांबर आज्याचे तोंडीचे उपकार, हे भाऊराव पाटलाचे उपकार आणि हे लाब्दीच्या गुरुजीचे उपकार. एवढं सत्यता आहे. गुरु महाराज तर कृपा प्रसाद आहे, मात्र हे तुमच्या सारख्याच्या सानिध्यामध्ये आम्ही बसल्यामुळं आज इथपर्यंत तुम्हाला तुमचे लेकरं दिसायले. तर मद पामराशी काय थोरपण, पायीचे वाण पायी बरवे, लहानपण देगा देवा, अंगी मुंगी साखरे तरवा. लहानपणामध्ये आणि लीनपणामध्ये इतकं काय महात्म्य आहे माय बापो, की आपल्याला खूप काय असा कृपा आशीर्वाद साधू संत महात्मे देऊन जातात. का साधू थोर जाना कलयुगी. संत हे परज्ञानाचे भांडार आहेत आणि त्यांनी अनंत रत्न काढलेले आहेत. अनंत रत्न आपण फक्त साधू संत महात्म्याच्या सहवासामध्ये गेल्याच्या नंतर कळते. अभंगामध्ये 4 चरणाचा अभंग निवडला आणि त्याच्यामध्ये पहिल्याच चरणामध्ये गुरु महाराज सांगतात, आलिया जलमाशी करावे सोहित, मना आनंदत वेळोवेळा. आलिया जलमाशी म्हणजे कधी, की तुम्ही आम्ही मनुष्य जन्म घेतल्याच्या नंतर, नरदेह प्राप्त झाल्याच्या नंतर, इथं कर्मभूमीला आल्याच्या नंतर बाबा हा नरदेह पुन्हा मिळणार म्हणाले. का तर या नरदेही स्वहित करा, चुकवा 84चा फेरा, बाळगुरुदास बापूजी खरा, नाही जन्म मागुता. याच नरदेहामध्ये गुरु महाराज सांगायले बाबा आता तुमची सोयीत करायचं. का तर सार्थकाची वेळ अशी पुन्हा येणार नाही म्हणाली. सार्थकाची वेळ पुन्हा येत नाही माय बापू. फक्त आपल्याला परमात्मा गुरु महाराज संधी देतात आणि त्या संधीचं जर आपण जर सोनं केलं ना तर खरंच तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही महाराज. तुमच्या आमच्या जीवाचा उद्धार होत नाही असं नाही. का तर त्यालाही प्रमाण दिलाय महाराज, नामे तरले ससरा अर्जुन, राजा योगी दलार्दन. अनेक जण उतरले, अजून मारुती पाटलांना अर्जी मध्ये प्रमाण दिलाय, अनंत जीवा ज्ञान दिले, अनंत जीवा उद्धरिले, मधला अद्यापी ठेविले भाऊ नदी माझी म्हणाले. देवा अनंत जीवाला ज्ञान दिलं हो तुम्ही, देवा अनंत भक्त उद्धरले तुम्ही, एक नाही. मात्र मला अजूनही इथं ठेवलं. कुठं? 4 खाणीमध्ये. त्या 4 खाणीच्या वेगळं मला नाही केलं. अजून माझ्यावालं आयागमन चुकलं नाही देवा म्हणाले. म्हणून या ठिकाणी सांगितलं की बाबा आलिया जलमाशी करावे सोहित, मना आनंदत्त वेळोवेळा. आनंदत्त वेळोवेळा म्हणायचं आहे महाराज. आनंदत्त म्हणताना, देवाचं नाव घेताना कोणता काळ वेळ काही लागत नाही. कारण की काळ वेळ काही न लागे तत्वता, नामोच्चारिता दरुशन. देवाचं नाव घेत असताना भाव शुद्ध राहिला, आचरण शुद्ध राहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी काळ वेळ कधीच लागत नाही महाराज. आपला भाव शुद्ध नसतो. आपण मायेमध्ये पडल्यामुळे आपल्या जीवाला मळ लागलेला आहे. आपला जीव 4 खाणीतून आलाय, अंड जार सोतेज
आणि आपण त्याच्यामध्ये जारज या खाणीच्या नावातून उत्पन्न झाले आहे. आणि आपली मनुष्याची गणना जर सांगली तर त्याच्यामध्ये 3च कोटी आहे. आणि बाकीचे मग त्याच्यामध्ये बरेचसे काही पशु पक्षी प्राणी येतात. त्याच्यामध्ये प्राणी मात्रा गाय आली, म्हैस आली, मांजर आली, जारज खाणीचे येतात त्याच्यामध्ये. आता एक विचार करा, 18 लाख हे दुसरी जीव आहेत आणि आपण 3च आहोत. 3 कोटी आपण, 18 कोटी बाकीचे आहेत. तर त्या 3 कोटी मध्ये तुम्हाला जर इथं मनुष्य जन्म जर मिळाला तर आपण किती भाग्यवंत आहोत. तुमचं आमचं भाग्य उदयाला आले की नाही. आपण इकडच प्रमाण देतो, इकडच म्हणतो पावला प्रसाद आता भाग्य उदयाले. मात्र त्याला आचरणामध्ये आणत नाही महाराज. आपण त्याला आत्मसात करत नाही कधी. आपण त्याला जर आत्मसात केलं, आचरणात जर आणलं तर आपल्या या जीवाचा उद्धार व्हायला काही वेळ लागत नाही. कारण की नामे ज्ञान येती, नामे तीर्थ स्नान घडती, नामे चिंती लिती होती साधक जाई. साधकानं जाणून घ्यावं महाराज की बाबा नामानं ज्ञान येते. गुरु महाराज इथं आलेले आहेत. या ठिकाणी कशासाठी आले. तुम्हा आम्हाला नेण्याकरता आले. पशुपती विनवी तसे तव पाया, तालुकर आले नेया भदरे आनंदा. सचित आनंद कंदा सावध होई रे मतिमंदा, न करे अनेक धंदा भदरे आनंदा. ओ तुम्हा आम्हाला इथं नेण्याकरता आले. कोण आले. स्वतः मालक आले, अवतार धरून आले. श्री सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज यांच्यासारखे थोर थोर साधू संत महात्मे इथं कर्मभूमीवर जडजीव उद्धरण्यासाठी जडजीवाची करुणा येऊन सद्गुरुनाथ अवतार घेतले गंगा तीरी राहिरात. हे तुमच्या आमच्यासाठी अवतार धरून इथपर्यंत आले आहेत महाराज. साधू संताला या जीवाविषयी फार तळमळ आहे. मात्र ते आपण कधी जाणलं नाही, कधी आपण आत्मसात केलं नाही. ते जर आपण जाणलं ना आणि साधू संतांच्या जर सहवासात राहिलं ना तर या जीवाचं कांचन होते, म्हणजे सोनं होते. सोनं झाल्याशिवाय राहत नाही. फक्त आपण त्या ठिकाणी आपली दृष्टी पोहोचून नाही गेली. दृष्टी फिरली की सृष्टी फिरते महाराज. आपल्या दृष्टीला अजून तिथपर्यंतचा रस्ताच गटणं नाही गेला. आपण या मायेमध्ये पडल्यामुळं, या मायेच्या फाशामध्ये गुरफटून गेलो आणि हे मव ते मव हे इथंच आपण ओढत आहोत. एक लक्षात घ्या महाराज, इथं तुमचं आमचं काही नाही आहे हो. 2 दिवसांनी जाणे लागे समरा आनंद नाम म्हणले. 2च दिवसाचे आहे महाराज आपण इथं. एक लक्षात घ्या, आपण जास्त राहण्याकरता नाही आणलाय. कधी मालक न्यायला येतील हे सांगता येत नाही आणि कधी यमही न्यायला येतील हे सांगता येत नाही. का तर हे कर्माचे फळ आहेत. सदोदित जर चांगले कर्म जर केले ना माय बाप हो, तर मालकाचे दूध न्यायला येतात. एक लक्षात घ्या. आणि दुर्बुद्धीच्या जर रस्त्यानं जर गेलो ना आपण तर आपल्याला यम येऊन जाच करतात. यम उठून जाच करती परोपरी, ते दुःख किती मी सांगू थकली माझी वैखरी. क्षणाक्षणाला यमदूत जाच करतात महाराज. यमाचा जर विचार जर केला तर बारचोक 48 कोस आणि त्याचे 4 खरा, इतकं त्याचं खोल दरकुट आहे. बारचोक 48 कोस.
त्याची लांबी रुंदी जर मापली तर त्याच्यामध्ये आपल्याला असा आदर त्या सळईमध्ये धरतात जीवाला, आणि त्या तळतळ तेलामध्ये गरम असं खालीवर करतात. जसं आपण समजा एखाद्या वेळेस तळताना काही मायमावल्या करतात ना, त्या कुरोडीला खालीवर तसं ती यम करतात. त्याला मजा वाटते. अहो लई जात आहे तिकडे जर गेलं तर. म्हणूनच मालकांना सांगलेलं आहे की बाबा आनंद देव दत्त समरा सदोदित. सदोदित समरायचा आहे माय बापू. याला काळ वेळ काही लागत नाही, फक्त भाव पाहिजे. मी तर सद्गुरूची लेख भाव एकच भाव धरा. कारण की प्रमाण आहे दैवता भक्तीशी खंडून करविले ईश्वर आराधन एक विद्या मार्ग दाविला. बापूजी पाटील सांगायलेत बाबा, गुरु महाराजाच्या कृपा आशीर्वादानं गुरु महाराजानं आमची दैवता भक्ती खंडून टाकली. मुळातूनच आमची दैवता भक्ती काढून टाकली आणि परमात्म्याचं परमपित्याचं दत्तमालकाचं भजन करायला लावलं. आणि एक विद्या असा मार्ग दाविला की मोक्षाचं घर गुरु महाराजच्या कृपा आशीर्वादामुळे भेटलं. म्हणून महाराज आपण इथं आलो कशासाठी? येऊनी नामासाठी करिता चावटी, शेवटी मसनवटी जाणे लागेल. आपण नामासाठी आलो महाराज. इथं आपण हे कर्म करण्याकरता नाही आलो, सदोदित चांगले कर्म करण्याकरता आलो. मात्र इथं आपण कर्मभूमीला येऊन पडल्याबरोबर या ठिकाणी अविद्या मायेचा मळ लागला. कुठं? कर्मभूमीच्या ठिकाणी अविद्या माया, तिच्यासोबत एकक्षणी शंकिनी डंकिनी, आता बरंच काही परिवार आहे तिकडे. मग त्यामुळे आपला जीव कसा झाला? मळीन झाला. जीव मळाला माया प्रपंची भुलला, करुणा आली व आनंदाला त्याने पाठविले दत्तात्रय स्वामीला. जीव मायेच्या मळाने मळत गेला माय बापू. आणि जीव या मायेच्या मळाने मळत गेल्यामुळं जीव केवढा होता? जीव होता पर्वता तुल्य, मायेने केला तानुली. जीव पर्वता एवढा होता, मात्र जीवाचा अंश केवढा झाला? राईच्या 60वा भाग झाला. म्हणजे एका तिकीच्या आण्याचे 60 भाग करा, म्हणजे जीवाचा अंश केवढा व्हायला? आपण आपला जीव शुभ्र निर्मळ होता आणि मायेने त्याला मळ लावून बारीक इथपर्यंत करत आणलं. जीव कुठं होता? अमृतार्णव पदावर होता. जीव कुठं होता? सेवा ब्रह्मानंदापाशी होता, दत्तमालकापाशी. आणि आला कुठं? कर्मभूमीला. कर्मभूमी उत्तम जलम नरतून सापडली, परी येते ओणी देवा तुमची ओळख नाही झाली. कर्मभूमी हे उत्तम आहे. इथं कर्म उत्तम करण्याकरताच कर्मभूमी आहे. मात्र इथं येऊन आपण मायेमध्ये पडलो, आपण देवाला विसरलो आणि त्याची ओळख तर बिलकुलच विसरून गेलो. म्हणून या ठिकाणी गुरु महाराज सांगतात की बाबा इथं आल्याच्या नंतर त्या देवाचं नाव आपण सकाळून एक वेळच तरी घेतलं पाहिजे. एक वेळच. आपल्याला होत नाही ना, काम खूप आहेत. कारण की हे काम म्हणजे असे आहेत की जस काय आपण त्याचे बांधीलच आहोत. आपण बांधील आहोत देवाचे आणि काम करायला कोणाचे? मायेचे. आपण देवाचे बांधील आहोत, मात्र काम मायेचे करायला. यालाच मला करू नये ते धंदे केले नाही तुमचे ध्यान. देवाचं ध्यान कुठं आहे आपल्याला? नाहीच ना. आपण कधी देवाचं नामस्मरण केलं का? नाही. कधी देवाचं नाव घेतलं का? नाही. कोणत्या सप्त्यामध्ये जातो का आपण? बिलकुल नाही. कुठं गुरु महाराज आले, महापूजा आहे किंवा अन्य काही कोणते कार्यक्रम आहेत त्या ठिकाणी परमार्थाचे, जिथं पोथी चालू आहे, चातुर्मास चालू आहे,
अशा ठिकाणी आपण कुठं जातो का? कधीच जात नाही. आणि जे करायला त्याला नाव बोट ठेवल्याशिवाय राहत नाही. हे आपला गुणधर्म आहे. बिलकुल कोणाला नाव बोट ठेवू नका माय बापू. निजात्मबोध ग्रंथामध्ये सांगलाय, बहुभाषकळपणा, निंदा, चाडी चुगली, कोणाला द्वेष लावणं, साधू संतायला द्वेष लावणं, उत्तम कर्म करणाऱ्याला दोष लावणं म्हणजे नरकामध्ये जाणं होय म्हणाले. अनंत काळापर्यंत ते नरकामध्ये जाते म्हणाले. अनंत काळापर्यंत त्याची गणना नाही सांगितली. त्याच्यामुळं या वाचेला, या वाणीला मळ लावू नका. सकळाच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध कर. एकच सांगतो माय बापू, कोणाचाच द्वेष करू नका. कोणाचाच. कारण द्वेष जर करत बसलं ना तर कधी काळ येईल आणि कधी घेऊन जाईल आणि कधी वेळ संपली हे तुम्हाला आम्हाला कधीच कळणार नाही. त्याच्यासाठी एकच करा, आता एक करा, दृढ भाव धरा. चला जाऊ माहेरा, दास म्हणे. तुम्हा आम्हाला माहेराला जायचं आहे. माहेराला जाण्याकरिता गुरु महाराज इथं आले. म्हणूनच म्हणले, पशुपती विनवित शेतव पाया तालुकर आले न्या. हो, गुरु महाराज न्यायला आले आहेत माय बापू. एक लक्षात घ्या महाराज, इथं तुमच्या आमच्यासाठी जीवाची कळवळा आली म्हणून गुरु महाराजांना अवतार घेतला. करावया जाण जीवाचा उद्धार, जीवाचा उद्धार करावया जाण, घातिले आसन अनंत योगी. जीवाचा उद्धार करण्यासाठी गुरु महाराज अनंत योगीत येऊन बसले. कारण बद्री केवर भक्त तुमचे आत्री अनुसया, अनंत शून्य ओलांडून आले गुरुराया. अनंत शून्य ओलांडून आलेत माय बापू महाराज. एक लक्षात घ्या. मात्र अजून तुम्हा आम्हाला भूल पडलेली आहे. याच्यातून आपण आलिप्त होण्याच्या मागच नाही. कारण की सकाळपासून आपली तळमळ चालू होती. कशाची? कोणती बैल सोडायची, शेतातल्या कामाची, अनेक गोष्टीची, संसाराची, प्रपंचाच्या धंद्याची. यालाच म्हणले प्रपंचाची काढा काढी, घेतली घोडी बांधली माडी, जेव्हा येम करती ओढाओढी तेव्हा तुझला कोण सोडी. हो, इथं लुप्तच बसू नका असं माझं मुळीच मत आहे. तुम्ही करा, मात्र कर्तव्य म्हणून करा, त्याला लुप्तून बसू नका. हे तुमचं आमचं इथं आल्याच्या नंतर कर्म करणं किंवा कर्तव्य करणं हे त्या परमात्म्याने लावून दिलेलं एक व्यवहार होय. हे इथं आल्याच्या नंतर करा, मात्र त्याच्यामध्ये असं मळीन होऊन बसू नका, जेणेकरून या जीवाचं अनहित होईल, सोयीत होईल असं करा. कारण की बापूजी पाटील म्हणाले तर प्रपंचाची काढा काढी. काय करायचं? अहो कोणीच येत नाही आपल्या संग, कोणीच येत नाही. आपल्याजवळ आहे ना
तोपर्यंत सर्वजण आपल्याला चांगलं म्हणतात. आपल्या स्वतःचे दारा पुत्र जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे आपल्या स्वार्थाचे द्वारापुत्र. बरोबर आहे का? अगदी बरोबर आहे. इच्छा न पूर्विता स्वान चौथाळती ढुंकुनी न पाहती तोंडाकडे. त्याचे काम तसंच आहे कुत्र्यासारखं. जन हे कसं आहे, मागायला गेलं दिलं तर खूपच चांगलं आहे म्हणते, आणि नाही दिलं तर त्याच्यासारखा बदमाश कोण नाही म्हणते. एवढंच नक्की आहे. जसं काही त्याचं बांधलेलं आहे आपल्याकडे, असं काही जसं त्याचं आपल्यावर कर्ज आहे की बाबा द्यावंच लागते त्यांना आल्याच्या नंतर. आपल्या स्वार्थाचे सगळे द्वारापुत्र आहेत. कारण की जोपर्यंत घरामध्ये आई वडील काम करतात तोपर्यंत सगळ्यालाच चांगलं वाटतं. मुलालाही चांगलं वाटते आणि सुनालाही चांगलं वाटते. सुनीकडे बायाला सांगत बसते, आमच्या सासूबाई आहे ना खूपच काम करते. का करणार? तुझे भांडे घासायला ती बाई, तुला कोण नको आहे? तुझ्या पुढचं जर ताट जर नेत असेल तर तुला बंगई टांगल्यासारखं झालं. जसं काय म्हणजे तुनं कमाई केली आणि ती तुझ्या घरची मोलकरीण झाली. इकडं पोरग मला बिलकुलच टेन्शन नाही म्हणते, आमचे बाबा खूप काम करतात, मायापर्यंत येऊ देणार. माहित आहे ना त्यालाही, पण तुलाही माहित आहे. त्याच्यासोबत करायला गेलं मला मदत घालतात, त्याच्यापेक्षा बाहेरूनच मोठेपणा केला म्हणजे बापा अजून 2 पावलं उड्या मारू मारू करते. काय गरज आहे? मात्र हे कोणाचंच नव्ह, हे फक्त स्वार्थाचा बाजार होय. हे फक्त आहे की नाही, जोपर्यंत तुमच्याकडे आहे मायाकडे आहे तोपर्यंतच आहे की नाही. हे तुम्हा आम्हाला छान म्हणतात, चांगलं म्हणतात, हे लक्षात घ्या. जेव्हा आपल्याकडलं सर्वस्व नाहीसं होते ना त्यावेळेस आपल्याला कोणीही ओळखत नाही, लक्षात घ्या. जोपर्यंत बँक बॅलन्स आहे, जोपर्यंत आपल्या नावाने इस्टेट आहे तोपर्यंत सगळेच चांगले म्हणतात. अहो 2 मुलं राहू द्या, हो दत्ता प्रभू हे आपल्याला जोपर्यंत आपल्या नावानं 7-12 आहेत ना तोपर्यंत चांगलं म्हणतात. आणि ज्या वेळेस 7-12 नाव करायचं असते ना, फेरफार म्हणते त्याला, फेरफार, त्यावेळेस फाते कसे करतात. एखादा 2 गुंठा जर समजा महाग पुढे होत असेल तर बिलकुल द्यायला चालत नाही. तसं याच्यासाठी इथे हे कोणी नवर कोणाचं एकलंच याचं एकलंच जायचं. कोठून येणे कोठे जाणे विचार म्हणाला, कर्तव्य ते काय करावे पुसा गुरुला. गुरु महाराजाला विचारा कर्तव्य काय करायचं आहे देवा. आपण आलो कोठून, कशासाठी आलो, काहून आलो आणि कोण आणलं, याच्यामध्ये दुसरं चरण. योनी नामासाठी Joe
चौऱ्यांशी हिंडता श्रम बहु झाले, आनंद विसरले म्हणून या. 84 फेरा फिरत फिरत इथपर्यंत तुम्ही आम्ही आलो माय बापा. श्रम तर होणारच झाले, कष्ट तर भोगावच लागले. कारण आपण गर्भवास भोगून इथपर्यंत आलो. गर्भामध्ये हात जोडिले, बाहेर तुम्ही मला काढिले, नाही समरण समराया. गर्भामध्ये होतो ना त्यावेळेस 9 मास गर्भी असता करार केला अशी भगवंता. 9 मास गर्भी होतो मातेच्या उदरी, मातेच्या उदरी रक्षिले तुम्हास, आपल्या मनास कानाकडे. मातेच्या उदरामध्ये तुमचं आमचं रक्षण देवानं केलं, म्हणूनच मला मातेच्या उदरी रक्षिले तुम्हास. मातेच्या गर्भामध्ये आपण होतो ना त्यावेळेस त्या परमपित्यानं दत्त महाराजांना रक्षण केलं. आपल्या मनाला अजूनही कळलं नाही गेलं, आपल्या मनाला अजूनही समजत नाही गेलं की बापा हे त्या देवाचे उपकार होत. हे कोणाचे उपकार होत? देवाचे. माते गर्भी रक्षिले, नाम अमृत देऊन जीवविले, स्तनी दुग्ध निर्मिले बाहेर पडता. हो, देवानं मातेच्या उदरामध्ये तुमचं आमचं रक्षण केलं. नाम अमृत देऊन जीवविलं. नाम अमृत आपल्याला त्यावेळेसच पाजलेलं आहे. मात्र त्या गर्भाच्या बाहेर पडल्याच्या नंतर आपल्या जीवाला मळ लागला, गामळ लागला. ज्यावेळेस जन्मतिक नाही लेकरू त्यावेळेस त्याला स्नान घालतात आणि त्याच्या अंगावरचा कोंडा जाते आणि ते शुभ्र होते. मात्र पुन्हा ज्या दिवशी 5वी पुंजल्या जाते त्या दिवशी त्या जीवाला मळ लागल्याशिवाय राहत नाही. खरं आहे का नाही आजा? 5वीच्या दिवशी लागते की नाही? म्हण 6वी येते की नाही? तुम्ही सांगा की. ते 6वी येऊन त्या जीवाला छेद करून जाते. आपला अनमोल जन्म आहे. या नरदेहासारखं उत्तम सोयीतच काही नाही. फक्त तुम्ही आम्ही इथं विसरून गेलो, खऱ्या भगवंताला विसरलो, खऱ्या देवाला विसरलो, म्हणून तुम्ही आम्ही या 84च्या गिरक्यामध्ये पडलो. गुरु महाराज इथं तुमचं आमचं जीवाचं नातं असल्यामुळं आले, संबंध मुळीचा असल्यामुळं आले. इथं गुरु महाराज आले कशासाठी? भक्त उद्धरण्यापायी आले. तुम्हा आम्हाला जरी करता दररोजचं नाम स्मरण 25,000 करायचं आहे नेमानं. सकाळी 13 सायंकाळी 12 जरी करता तेवढं नाही झालं तरी आपल्या यथाशक्ती प्रमाण आपल्याला जसा टायमिंग मिळते, जसा आपल्याला वेळ मिळते त्यानुसार तरी करत जा. भले 25,000 करा असं मी म्हणणार नाही, कारण की आता तुम्ही आम्ही सगळे माहीतच पडलेले आहे. मी काय वेगळा नाही, तुम्ही काय वेगळे नाही याच्यामध्ये. मात्र जसा वेळ मिळत जाईल तसं तस तरी नाम स्मरण करीत जा. हाती काम मुकी नाम. एकच सांगलंय गुरु महाराजानं, या नेत्रानं चांगलं पाहावं, या वाणीनं चांगलं बोलावं, या कानानं कर्णानं चांगलं ऐकावं, नाशिकानं चांगला सुगंध घ्यावा, या हातानं चांगले कर्म करावे आणि या पायानं चांगल्या आणि शुद्ध रस्त्याला जावं. एवढंच गुरु महाराजांना बाळगीर महाराजच्या जीवन चरित्रामध्ये सांगलेलं आहे. अजून जीवन चरित्रामध्ये गुरु महाराजांना बरेचसा काही उपदेश केला आहे. गुरु महाराजांनी त्या ठिकाणी 3 प्रमाण सांगितले. बाबा, जोपर्यंत क्रोध जात नाही, जोपर्यंत कल्पना जात नाही,
आणि जोपर्यंत वासना जात नाही तोपर्यंत जीव शुद्ध होत नाही म्हणाले. काही वाचिक मानसिक 4 दोष लागलेले आहेत. कायचा दोष अहिल्या मातेला लागला, वाचीचा दोष शिशुपाळाला लागला, मनाचा दोष द्रौपदी मातेला लागला आणि संगतीचा दोष वाल्मिक ऋषीला लागला. कायचा दोष अहिल्या मातेला का लागला? ज्या वेळेस गौतम ऋषी स्नानाला गेले त्यावेळेस इंद्राचं मन चलविचलित झालं. इंद्राचं मन त्या इंद्रियाचं मातेकडे गेला, अहिल्या मातेकडे, आणि तो त्या द्वारामध्ये आला आणि आल्याच्या नंतर अघटित कर्म करून गेला. आणि तेवढ्यातच कर्म केल्याच्या नंतर तेवढ्यामध्ये स्नान करून ऋषी आले, गौतम ऋषी, आणि त्या ठिकाणी येऊन पाहिलं तर काय आतमध्ये थोडा भयंकर प्रकार दिसला. मी खोलात जाऊन सांगणार नाही ते वस्तू, आणि ते प्रकार थोडा वेगळा दिसल्यामुळं गौतम ऋषीनं अहिल्या मातेला श्राप दिला. शिशुपाळाला दोष वाचेचा का लागला? धर्मराजाच्या सभेमध्ये यज्ञ चालू असताना श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी धर्मराजाने विचारलं ब्राह्मणाला की बाबा आधी पूजा कोणाची करू इथं? तर त्यावेळेस धर्मराजाला ब्राह्मणाने सांगितलं की बाबा इथं विश्वाचे मालक श्रीकृष्ण परमात्मा बसलेले आहेत, यायचं. मात्र त्या ठिकाणी शिशुपाळानं वाचन अघटित शब्द काढले. क्षत्रिय आहेत, वैश्य आहेत, शूद्र आहेत, ब्राह्मण आहेत, आणि त्याच्यामध्ये हे गवळ्याचं नार होय म्हणजे अघटित शब्द काढल्यामुळं त्या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्म्यानं रुद्ररूप धारण केलं आणि त्याच्या सुदर्शन चक्रानं त्या ठिकाणी शिशुपाळाचा वध केला. तेव्हा त्या ठिकाणी शिशुपाळाचं उद्धार झाला. का? तर शिशुपाळ म्हणजे कोण? जय विजय, हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण, हे असे त्याचे 4 अवतार आहेत. हे तर पहिले श्रीकृष्ण परमात्म्यापासले जय विजय होत, तिथून पुन्हा रावण, कुंभकर्ण, हिरण्यकश्यपू, शिशुपाळ आणि या असे 4 प्रकार झाले. मग त्या ठिकाणी शिशुपाळाचा उद्धार झाला. मनाचा दोष द्रौपदीला का लागला? तर द्रौपदी मातेला 5 पांडव असताना द्रौपदी मातेचं कर्णाच्या सौंदर्याकडे लक्ष गेलं आणि तिच्या मनामध्ये एकच उद्भवलं, 2-2 मास जर आले असतील, 6 जर पती असतील तर माझ्या हिशाला 2-2 मास आले असते, म्हणजे 2-2 महिने एका पतीसोबत राहण्याची. म्हणून तिला मनाचा दोष लागला. आता ती अरण्यामध्ये गेली तर फळं तुले बराचसा काय विस्तार होईल. त्याच्यानंतर संगतीचा दोष वाल्मिक ऋषीला लागला. का? तर वाल्मिक ऋषी परिवाराचा उदरनिर्वाह चालत होते आणि उदरनिर्वाह चालवत असताना त्या ठिकाणी त्याचा धंदाच होता ते की बाबा वाटणं कोणी चाललं म्हणजे त्याला लुबाडणं. वाटणं त्या दिवशी त्याच्या रस्त्यामध्ये नारद मुनी आले आणि नारद मुनीला त्यांनी विचारपूस करून नारद मुनीकडून काढून घ्यायचं पाहिलं. त्यावेळेस नारद मुनीने त्याला एक सांगितले, बाबा हो जे काय ते आम्ही देऊ, मात्र तुमच्या कर्माचे भागीदार कोण आहेत ते एकदा विचारा. तुमच्या कर्माचे भागीदार होतात का? तुमची पत्नी, शेजारची कांता, कामिना ही होते का? तुमचा स्वतःचा अंश असलेला तुमचा मुलगा हे सुद्धा कर्माचे भागीदार होते का? एकदा घरी जाऊन विचारणे आपली. आणि त्याने घरी पत्नीला जाऊन विचारलं, मुलाला जाऊन त्यांनी सांगितले आम्हाला घेणं नाही, तुम्ही आम्हाला खाऊ घालायला हे तुम्ही तुमचं कर्तव्य करायला, तुम्ही आम्हाला जे पोसायले की नाही हे तुमचं
कर्तव्य होय, आमच्यावर काही उपकार करणार गेले म्हणजे आम्ही तुमच्या कर्माचे भागीदार होणार नाही, आम्ही तुमच्या कर्माचं काही देणं घेणं नाही म्हणजे. तेव्हा त्यावेळेस वाल्मिक ऋषीचे डोळे उघडले. त्याच्यामुळं ही इथं आपलं कोणी नाही, आपला तो देव एकची करून घ्यावा म्हणले. सद्गुरु महाराजा वाचून, आनंद मालका वाचून तुमच्या आमच्या जीवाचं इथं कोणी नाही. इथं तर आपण जर विचार केला ना, माझे माझे म्हणशी सर्व नाशिवंत, करुणी करुणी पहा विचार. विचार करून पहा की बाबा खरंच हे इथले आपले आहेत का, आपले होईत का? कोणीच नव. परलोका माझी सहाय्य करता तुझा, गुरुदत्त राजा का विसरावे. परलोका माझी आपला सहाय्य करणारा दत्त मालक आहे. हे तुमचं आमचं परलोक होय. इथं आपण पाहुण्यासारखे आहोत, मात्र आपण याला माझं माझं म्हणून लुपटून बसलो. त्याच्यामुळं एकच करा माय बापू, इथून देवाचं भजन नामस्मरण करायचा अट्टहास करा. कारण की शेवटी म्हणता आलं पाहिजे, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे, लक्षात घ्या. हे आताच पाहू नका. क्षणात येते क्षणात जाती, जैशी आभराची छाया. विश्रांती घेऊ पाता काय होणं त्या ठाया. हे क्षणात येते क्षणात जाते. याच्यावर आपल्याला इथं गुरपटत बसायचं नाही. आपण एका ठिकाणी मारुती पाटील म्हणतात, जीवा बांध रे शिदोरी, तुला जायचं माहेरी. आपल्या जवळ शिदोरी असली पाहिजे माय बापू. का तर तुम्हा आम्हाला कर्मसृष्टी, विकारसृष्टी, दिव्यसृष्टी, ब्रह्मसृष्टी आणि 5वी निरालंब सृष्टी, 4 सृष्टी आधी आपल्याला चढत जायचं आहे. एका एका कमळा पोटी फण्या आल्या 10 देठी, ते वळकाव्या ज्ञान दृष्टी, ही परसिद्धांताच्या गोष्टी. सांडा 40चा पसारा, भाव 42चा धरा, निर्गुणाचे केने भरा, तिथे आहे गुरुज्ञान जरा. तुम्हा आम्हाला 4 सृष्ट्या चढत जायचं आहे. एवढं काय सोपं नाही आहे. क्षणाक्षणाला आपल्याला दैवता विचारणाऱ्याला आहेत. 81 कोटी 1.25 लक्ष वरी 10 दैवता, त्यांच्यामध्ये कोणी दिसेना मोक्षाचा दाता. भिन्न भिन्न बोलती वेद शिनले गुणगाता. 81 कोटी 1.25 लक्ष दैवत आहेत माय बापू. एक लक्षात घ्या महाराज, काय या जीवाची जाताना दशा होत असेल. अहो पुढे जर जायचं असेल तर या रस्त्यानं तुम्ही आम्ही सहजच जाऊ शकतो. मात्र त्या रस्त्यानं जर जायचं असेल तर प्रत्येक क्षणाक्षणाला ते अडवतेत आपल्याला आणि विचारपूस करतेत. कर्माची, वर्माची, धर्माची, नियमाची अनेक गोष्टी विचारतेत. ते आपल्या बुद्धीमध्ये सुद्धा येत नाहीत. अनेक गोष्टी येतात. म्हणून ज्याला म्हणले की बाबा नेम धर्म क्रिया नसता, अनन्नाम तरी ते व्यर्थ. नेमात राहा, सदोदित चांगले कर्म करा आणि भगवंत आपला कसा करता येईल याच्याकडे थोडं लक्ष द्या. कारण 2 दिवसाने जाणे लागे सम्रानंद नाम. 2च दिवसानं जाणं आहे. आजकाल कधी काय होईल काय सांगता येत नाही, मुळीच सांगता येत नाही. 84चा फेरा फार मोठा आहे. 184 योनी भोगिता, दुःख झाले हो सद्गुरुनाथा. 184 योनी दुःख भोगायला फार अवघड आहे माय बापू. नको आहे पुन्हा ते आपल्याला आयागमन चुकवायचं आहे. याच्यामध्ये जर आपण बसलो ना तर फार अवघड आहे. आनंद प्रबोध ग्रंथामध्ये प्रत्येक कर्माच्या उपमा दिल्या आहेत. ग्रंथ आधी उपदेश सांगते, पुन्हा ज्ञान सांगते. आनंद प्रबोध ग्रंथामध्ये सांगलेलं आहे की बाबा देवद्वारा जाती अच्युत कर्म करीती,
त्याचं नाश कल्पांतीचं पाप आहे, कधीच संपत नाही. देवद्वाराला जाऊन अवघड कर्म कधीच करू नये. माता पित्याची निंदा कधीच करू नये. साधू संतांची निंदा कधीच करू नये. आनंद प्रबोध ग्रंथामध्ये आधी कर्माचा भाग दिलाय. कर्माचा भाग तुम्ही आम्ही कर्मामध्ये कसे बांधील राहिलो पाहिजे, ते सदोदित उत्तम कर्म कसे केले पाहिजे. अनेक चांगलाय कोणाचा पैसा बुडवून. पैसा जर बुडवला तर त्याच्या घरी वृषभ होऊन राहावं लागते, बैल होऊन पाणी भरावं लागते. कोणाच्या घरी जर चोरी केली तर कुत्र्याचा जन्म घ्यावा लागते. अनेक जन्म सांगितले, इच्छू, इंगळी, सर्प. कोणाला जर समजा क्रोधानं जर बोललं ना तर त्याचा सर्पाचा जन्म होते. अनेक जन्म त्याच्यामध्ये चांगले आहेत. पालीचा जन्म घ्यावाच लागते, सरड्याचा जन्म घ्यावाच लागते. असे अनेक त्याच्यामध्ये कर्म करताना सांगलाय की बाबा कर्म करताना कसे करावं आणि कसा उपदेश घ्यावा. आपण जर समजा न काही त्या व्यक्तीचं आपलं देणं घेणं असेल, त्याच्यावर आपल्याला काही गरजही नसेल, आणि त्याचं जर आपण जर समजा उकंडा जर उकरला असेल आणि त्याचं जर करानं जर त्याच्या पाठीमागे जर केलं तर तुम्हा आम्हाला सरड्याचा जन्म घेणंही घेणार. काय आनंद महाराज, बरोबर का चूक? त्याच्यामुळं कर्माचे भागीदार होऊ नका. कर्म कर्म सामाविले, कर्म कर्म उभारिले, कर्म कर्म ते विराले गेले शेवटी निजधामा. कर्मांगी कर्म जिरले, वर्मांगी वर्म चुकले, मनांगी मनपण. कर्म आपल्याला चांगली करायची आहेत आणि सदोदित आपल्याला देवाचं नाम स्मरण करायचं आहे. म्हणून तिसऱ्या जन्मामध्ये जीवानंदाचा आनंद जीवाचा, संबंध मुळीचा विरळाचा नाही. जीव कोणाचा होय? आनंद मालकाचा होय. कारण आनंद मालक जीवाचे आणि जीव आनंद मालकाचा. संबंध मुळीचा विरळाचा नाही. असा एखादाच विरळा जाणतो म्हणाले, गुरु भक्ताचा पार न कळे ब्रह्मादिका.
निशाण परलोका लावी. असा एखादाच गुरु भक्त जाणतो बाप्पा या ठिकाणी गुरु महाराज सांगायले सर्वच जाणत नाहीत, एखाद्यालाच कळते. म्हणून त्या ठिकाणी म्हणाले की बाबा जीव आनंदाचा आनंद जीवाचा संबंध मुळीचा विरळ झाले. संबंध हे आनंद मालकाचे तुमचे आमचे मुळीचे आहेत. कारण या जीवाला या कर्मभूमीपर्यंत आणला असेल तर मायेनं आणलं. श्री मायेपासून चैतन्य माया, विश्व माया, भृग माया, अविद्या माया आणि अविद्या मायेपासून या जीवाचा इथं फार मोठा उभारा झाला. अविद्या माया लागली जीवाशी ग्रासाया, बापूजीशी सोडविता नाही तुम्हा वाचून. कारण की म्हणलेलंच आहे अविद्या गंगेचे पाणी थंडगार मधी बुडाले थोर थोर. अविद्या गंगेचं पाणी थंडगार आहे महाबापू. अविद्यामुळे इथपर्यंत तुम्ही आम्ही आलो. अविद्या मायेचा हा पसारा आहे. अविद्या मायेने या मनाला या जीवाला मळ लावून ठेवलाय. श्री मायेनं या जीवाला देवापासून याच्यासाठी घेतलेला आहे की बाबा या जीवाला खाली कर्मभूमीला नेतो आणि देवा तुमचं भजन करतो असा तिनं परमात्म्यापाशी करार केलाय. मात्र तिनं जसं या जीवाला झेललं आणि कडेवर घेतलं तसं तिनं तिचा विचार करणं सोडलं. कोणता केला तिने तिचा विचार वेगळा. या जीवाला जर कर्मभूमीला जर नेऊन जर देवाचं जर भजन करायला लावलं तर याच्यामध्ये मोहा काय फायदा आहे? म्हणजे मग काहीच फायदा नाही. मग काहीच नाही. या जीवाला आपलंस करायचं, आपला मळ लावायचा, आपलं भजन करायला लावायचं. म्हणजे पुनरुपी जन्मम पुनरुपी मरण. म्हणजे राहट गाडग चालत राहिलं पाहिजे. हे जीव मोक्षाकडे गेला नाही पाहिजे. ती याला मोक्ष कुठं आहे, आयागमन काय म्हणते, कशाला म्हणते हे काही कळलं नाही पाहिजे. असा तिनं त्या ठिकाणी विचार केला आणि तिने या जीवाला चैतन्य मायेकडे दिलं. चैतन्याची इच्छा झाली अहम ब्रह्म गरजली ब्रह्मासनी होनिया विश्व उभी ती राहिली आरती सद्गुरु प्राप्ती. चैतन्याची इच्छा झाली, चैतन्य निर्माण झालं मायेचं आणि तिने या जीवाला अजून चैतन्यामध्ये टाकलं. आणि तिथून पुन्हा अविद्या मायेच्या स्वाधीन केलं आणि अविद्या मायेने इथं कर्मभूमीला आणून ठेवलं. म्हणून या जीवाला मायेचा मळ लागलेला आहे. या मळानं जर समजा जीव जर असा जर मळीन जर राहिला तर या जीवाचं कधीच सोयीत होत नाही. त्याच्यासाठी परमात्म्याचं भजन करा आणि आपल्या जीवाचं सोयीत करा. इथं आपण देवाचं भजन करू. अनुसया माऊली दिगंबरा दिगंबरा
देवाच्या नामामध्ये इतकी काय ताकद आहे की करतो म्हणलेलं होते, फक्त आपली बुद्धी शुद्ध पाहिजे ती. या बुद्धीला शुद्ध करूनी लावा भक्तीच सर्व काळ विनंती करीतो गुरुच्या चरणास. कारण जोपर्यंत काम क्रोध दम अहंकार याच्या संगतीनं करू नये ते धंदे केले नाही तुमचे ध्यान. न पुरे पृथ्वी लिहिता माझे अवगुण, खोटा मी अपराधी देवा अंतरलो चरण. एक लक्षात घ्या माय बापू, हे षड विकार आहेत. षड रिपू आधी नमन होता, शांती सुख मिळेना चिता. माता बंधू दूर करी पिता, स्वार्थ साधाया. हे सगळे स्वार्थाचे आहेत. हे स्वार्थाचा बाजार आहे. कारण या ठिकाणी हे शरीर जे आहे हे पंचभूते धडकिले पंच अक्षरी भला. आनंद नाम देवनी कृतार्थ करतील तुझं. हे शरीर पंचभूताचं आहे. आप तेज वायू पृथ्वी आकाश, आणि त्याला दोन अजून तत्व लागले, प्रेम आणि अनुभव. सप्त झाली त्या ठिकाणी. प्रेम लागल्यामुळं माया आली आणि अनुभवामुळं गोडी लागली. त्याच्यामुळं याला जर दूर करायचं असेल तर दया, क्षमा, शांती, विवेक, बोध, वैराग्य, आचरण, नीती याला आपल्याला जवळ करावं लागेल. दया, क्षमा, शांती वस्ती निरंतर, जातील षड विकार षड रिपू. दया क्षमा जिथं असेल तिथे हे षडरिपू निघून जातात. या षडरिपूचा नाहीसा नाश झाल्याशिवाय राहत नाही. हे षडरिपू ज्या ठिकाणी शुद्ध भाव असेल, शुद्ध विचार असेल, आचार उचार विचार सदाचार चांगले असणं गरजेचे आहे महाराज. आचार म्हणजे आचरण, उच्चार म्हणजे वाणी, विचार म्हणजे बुद्धी, आणि सदाचार म्हणजे वागणूक. सदाचार म्हणजे सदा सर्वदा तसंच वागलं पाहिजे ते. त्या ठिकाणी मग हे षडविकार, हे काम क्रोध दम अहंकार काहीच राहत नाही. त्या ठिकाणी मनाला दोन विकल्प लागले. दोन मनाला तट आहेत, संकल्प आणि विकल्प. मनाला दोन तट लागलेले आहेत, संकल्प आणि विकल्प. हे निघून गेले पाहिजे. कल्पना गेली पाहिजे, वासना गेली पाहिजे, भुली गेली पाहिजे, भ्रांती गेली पाहिजे. माणसाला जर खरं जर पाहिलं तर आळस नको आहे. आळस हे फार मोठा शत्रू आहे. आळस नको, निद्रा नको, भय नको, चिंता नको, काही घेणं देणं नाही. आपण एका वाघाचे बछडे आहोत, एका समर्थाचे आपण लेकर आहोत. मग आपल्याला कशाला भीती पाहिजे तो? अहो समर्थाची करावी चाकरी, चाकरीची पिकर समर्थ करी. भरोसा नाही आपल्या अंतरी आदम पापी जीवतो. आपण अशा समर्थ धन्याचे लेकर आहोत. तुमचं आमचं भाग्य समजायला पाहिजे की अशा थोर साधू संत महात्म्याचे आपल्याला अनुग्रह आहेत. आपण त्याचा उपदेश घेतलाय. हे जोपर्यंत आपल्या मनातले विकार निघणत, जोपर्यंत आपल्या मनातल्या बाधा निघणत, तोपर्यंत आपला विचार शुद्ध होईन, एवढी सत्यता आहे. जोपर्यंत आपण या बुद्धीनं शुद्ध विचार करणं, द्यावे देवा मद सुबुद्धी, वाईट वासना नको कुबुद्धी. करा भया आलो देवा तुझे मी गुणगान. सद्बुद्धी मागली पाहिजे. पदामध्ये सुद्धा म्हणले सद्बुद्धी दे मदमती मंदा, न करे अनेक धंदा. अनेक धंदा करायचा नाही, एकच धंदा करायचा. एकाच नाव घ्यायचं, एकाच्याच नावावर तरलं पाहिजे. ते तरणं तर काय झालं? तरण्यासाठी उपाय सांगा श्री दत्त अवधूता,
अभय हस्त ठेवणी कृतांत करावं त्वरित. अहो आशीर्वाद द्या म्हणाले, तरण्यासाठी उपाय सांगा, वाट सांगा, रस्ता दाखवा आणि अभय हस्त ठेवणी कृतांत करा त्वरित म्हणाले. त्वरित तात्काळ आशीर्वाद देऊन अहो करतात. फक्त तुम्ही आम्ही आचरणामध्ये आलो पाहिजे. धर्माचे चार लोचन सदा आपण बाळगले पाहिजे. आचार, उचार, विचार, सदाचार जशा प्रकारे सांगितलं तसं त्या ठिकाणी धर्माचे पण चार पाय आहेत. आपण त्या धर्माच्या पायानं चाललो पाहिजे ती. म्हणूनच बापूजी पाटील एका अभंगामध्ये म्हणतात, नेम धर्म क्रिया नसता आनंद नाम तरी ते व्यर्था. नेम धर्म क्रिया सर्व काय असलं पाहिजे. नेमामध्ये असलं की सगळं काय बरोबर होते महाराज. सत्य, सोच, विश्वास, निश्चय चारी धर्माचे लोचन आपल्याजवळ असणं गरजेचं आहे. सत्यानं राहणं, सोच, विचार, विश्वास तसा आणि निश्चय तसाच केला पाहिजे. सहजच गुरु महाराज आपल्याला तारून नेतात. आखरीच्या चरणामध्ये बाळगिरी स्वामी मान बापूजी कारण. बाळगिरी स्वामी मान बापूजी कारण.
बाळगीर स्वामी म्हणे बापूजी कारण आनंद निर्गुण विसरू नको. बाळगीर महाराज शहादत्ताचे अवतार अमृत अर्णवाहून आलेली वस्तू स्वतः बाळगीर महाराज बापूजी पाटलाला त्यांच्या पट शिष्याला अतिशय परम शिष्याला त्यांनी त्या ठिकाणी उपदेशपर सांगायचे. बाबा बाळगीर स्वामी म्हणे बापूजी कारण आनंद निर्गुण विसरू नको. आनंद मालकाला कधीच विसरू नको बापा. निर्गुण निराकार वस्तू कैशी आकार आली सर्वाघटी व्यापक माझी सद्गुरु माऊली. निर्गुण निराकार वस्तू आकाराला आलेली आहे तिला कधीच विसरू नको बापा म्हणाले. निर्गुण निराकार नांदतो निरशून्य सदनी सद्गुरु ऐसा देव पाहता नाही त्रिभुवनी. निर्गुण निराकार परमात्मा सगुण अवतार धरून या ठिकाणी तुमच्या आमच्या जीवाच्या उद्धारासाठी आले. म्हणलेच आहे निर्गुण निराकार सगुण मूर्ती अव्यक्त व्यक्त तुझ विश्व देहती स्वयं ब्रह्म रचिले त्रिजगती भारती नरोत्तम मागे चरणाची प्राप्ती. मग ती निर्गुण निराकार वस्तू आहे. रूप नाही रेखा नाही काया नाही माया नाही काहीच नाही असं ते स्वरूप अनंत सूर्याचे तेज एक अंगीची अरोमा अनंत सूर्य लज्जित झाले काय वर्ण उपमा. असं ते परमात्म्याचं स्वरूप आहे बाबा. कधीच विसरू नको म्हणाले असं या ठिकाणी सांगितले आहेत. आज प्रथम दिवसाचं कीर्तन सेवेचं पुष्प माझ्या वाटेला आलेलं आहे आणि ते पुष्प श्री सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज मठ संस्थान वडगुंपा यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य नारायण गिरीजी महाराज गुरु बाळगीर महाराज मठ संस्थान वडगुंपा यांच्या कृपा प्रसादाने माझ्या वाटेला आला आहे. आज झालेली कीर्तन रूपी सेवा इथं संपन्न झाली अशी मी जाहीर करतो. आणि माझ्याकडून यदा कदाचित जर काही अपशब्द म्हणा बोलता बोलता एखादा वाणीतून काही जर उच्चार निघाला असेल तर ते तुमचं लेकरू म्हणून माफ करा अशी मी तुमच्या चरणी प्रार्थना करतो. जय आनंद. जय